टाळ्यांच्या कडकडाटात स्नेहाने स्टेजवर जाऊन पुरस्कार स्वीकारला. स्टेजवरून खाली उतरताना तिचे लक्ष पहिल्या रांगेत बसलेल्या प्रणवकडे गेले. त्याने तिच्याकडे हसून पाहून कौतुकाने अंगठावर करून तिचे अभिनंदन केले. स्नेहा शहरातील विद्यापीठात MSCच्या दुसऱ्या वर्षाला शिकणारी सुंदर हुशार मुलगी. गोरी पान, उंच टपोऱ्या, भावदर्शी डोळ्यांची, लांब केसांची स्नेहा पाहता क्षणी कोणाच्याही मनात भरणारी. तिच्या वर्गातली आणि विद्यापीठातली बरीच मुलं तिच्या सौंदर्य आणि विद्वत्तेमुळे तिच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होते. स्नेहाचे मन मात्र प्रणवने म्हणजे तिच्या प्रणव सरांनी काबीज केलं होतं. प्रणव गेल्या वर्षीच विद्यापीठात लेक्चरर म्हणून रुजू झाला होता. अध्यापनाची प्रचंड आवड असल्याने कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये MTech झाल्यावर चालून आलेली भारी नोकरी नाकारून या छोट्या शहरातील विद्यापीठात तो रमला होता. विद्यापीठाच्या हिरव्यागार रमणीय परिसरात प्रणवला राहायला क्वार्टर मिळालं होतं. नोकरीचा 9 ते 5 हा वेळ संपल्यावर विद्यापीठातील सांस्कृतिक कार्यक्रमात नाटकं बसवण्याचा आवडत्या कामात त्याचा वेळ मजेत जात होता. महिन्याभरापूर्वी त्याने दिग्दर्शित केलेल्या शकुंतला या महाकवी कालिदास लिखित मूळ संस्कृत नाटकाचा मराठी अनुवादाचा प्रयोग विद्यापीठाच्या सांस्कृतिक सप्ताहात चांगलाच गाजला. या नाटकात शकुंतलेची भूमिका स्नेहाने तन्मयतेने निभावली होती. स्नेहा अक्षरशः भूमिका जगली होती. नाटकाच्या सरावाच्या निमित्ताने स्नेहा प्रणवच्या सहवासात आली. सावळा, उंच, प्रसन्न चेहऱ्याचा प्रणवकडे स्नेहा आकर्षित झाली. वर्गात एकाग्रतेने डेटा सायन्स शिकवणाऱ्या प्रणवला तेवढ्यातच तन्मयतेने नाटकाचे दिग्दर्शन करताना सीन समजावून सांगताना पाहिले की स्नेहाला कौतुकामिश्रित आश्चर्य वाटायचं. तिच्या मनात यायचं, एवढं उमेद व्यक्तिमत्व, उच्च शिक्षण, हुशारी असून देखील हा माणूस किती साधा, सरळ आणि शांत आहे. नाहीतर तिच्यासोबत शिकणारी काही मुलं फारसे काही गुण नसतात. बापाच्या पैशावर महागड्या गाड्या, बाईक्स फिरवणारी, मुलींच्या अवतीभोवती गोंडा घोळणारी. रोज कॉलेजमध्ये आल्यापासून स्नेहा प्रणवची एक झलक पाहण्यासाठी आतुर असायची. तिच्या वर्गावर त्याचे लेक्चर असायचे तेव्हा ती एकटक त्याला शिकवताना बघत राहायची. त्याचे लेक्चर संपूच नये असं तिला वाटत राहायचं. नाटकाच्या सरावाच्या वेळी तर शकुंतलेचा संवाद बोलताना समोर दुष्यंत बनलेल्या मुलाऐवजी तिला प्रणव दिसायचा. त्यामुळे आपसुकच तिची भूमिका जिवंत व्हायची. सराव संपवून प्रयोगाचा दिवस आला तेव्हा तर तिला आता प्रणव सरांचा सहवास जास्त लाभणार नाही म्हणून फार हुरहुर वाटली. आज उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घेताना पुरस्कार मिळाल्याच्या आनंदापेक्षा प्रणव सरांच्या कौतुकाने तिचे रोमरोम शहारले. डायनिंग टेबलवर तिच्या आईबाबांसोबत जेवायला बसलेली स्नेहा कसल्या तरी विचारात हरवलेली पाहून आईने तिला विचारलं, काय गं, कसला विचार करतेस? आज बक्षिसानेच पोट भरलंय का? जेवणात लक्ष नाही आहे तुझं? तसं नाही आहे गाई, आज फारशी भूकच नाही आहे. शालिनी, तू शकुंतलेच्या काळात बनवले जाणारे पदार्थ तिला करून घालायला हवे होते, मग ती नक्कीच जेवली असती. स्नेहाचे बाबा हसून म्हणाले. काय हो बाबा? लटक्या रागाने त्यांच्याकडे पाहत स्नेहा बोलली. काहीतरीच तुमचं, प्रत्येक गोष्टीत चेष्टा सुचते तुम्हाला. खुर्चीतून उठून टेबल आवरत स्नेहाची आई म्हणाली. दुसऱ्या दिवशी वर्गात येऊन स्नेहा तिच्या नेहमीच्या जागेवर प्राजक्ताजवळ येऊन बसली. पहिलं लेक्चर प्रणव सरांचंच होतं. प्रणवने वर्गात येऊन शिकवायला सुरुवात केली. स्नेहा त्याच्याकडे एकटक पाहत त्याच्यासोबत दिव्य स्वप्नात हरवली. हिरवाईने सजलेल्या एकांत जागी ती आणि प्रणव हातात हात घेऊन एकमेकांच्या नजरेत हरवून बसले होते. अवखळ वाऱ्याने तिच्या कपाळावर आलेली केसांची बट त्याने त्याच्या बोटांनी मागे सारली. तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत धरला आणि तिच्या कपाळाचे हलके चुंबन घेतले. त्याचे ओठ तिच्या डोळ्यांवर, गालांवर टेकत तिच्या ओठांपाशी आले. तेवढ्यात तिने आपला हात तिच्या ओठांवर ठेवत त्याला थोपवले आणि मान हलवत खुदकन हसली. प्रणवचे लक्ष तिच्याकडे गेले. त्याने शिकवलेल्या टॉपिकवर तिला प्रश्न विचारले. तिचे लक्षच नव्हते. तिने ऐकले नसावे असे वाटून त्याने पुन्हा प्रश्न रिपीट केला. स्नेहाजवळ बसलेल्या प्राजक्ताने तिला हलवलं आणि उभं राहण्याची खूण केली. ती स्वप्नातून जागी होत भानावर आली आणि जागेवर उभी राहिली. या सर्व प्रकाराने वर्गात खसखस पिकली. स्नेहा वरमली. प्रणवने विचारले, कुठे लक्ष आहे स्नेहा तुमचे? मी शिकवलेले समजले नाही का? समजले सर, पण आज डोकं दुखतंय खूप. ठीक आहे,
सिट डाऊन. बी अटेंटिव्ह फ्रॉम नेक्स्ट टाईम. सॉरी सर. वर्गातील प्रसंगाने स्नेहाचे मन खट्टू झाले. पुढचे लेक्चर अटेंड न करता प्राजक्ता स्नेहाला घेऊन तिच्या हॉस्टेल रूमवर आली. काय चाललंय गं स्नेहू? मी खूप दिवसांपासून बघते त्या प्रणव सरांबद्दल तू फारच सिरियस झालेली दिसतेस. अगं अभ्यासातलं लक्ष उडालंय तुझं. काय करू गं प्राजक्ता? मी त्यांच्या प्रेमात पूर्ण बुडाली आहे. मला दुसरं काही सुचत नाही आहे. अगं पण त्यांच्या बाजूने असं काही असावं असं वाटतंय का तुला? नाही माहीत गं, माहीत नाही. मग कशाला स्वतःच्या मनाशी खेळतेस? त्यांच्या मनात असं काही नसतं तर तुला किती वाईट वाटेल. नको गं असं बोलूस. मी त्यांच्याशिवाय जगू शकणार नाही. वेडी आहेस का? अगं ते आपल्याला शिकवतात. सर आहेत ते आपले. प्राजक्ताने स्नेहाला समजावण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला. पण स्नेहा काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. दिवसेंदिवस स्नेहा प्रणववरच्या प्रेमात अखंड बुडत गेली. तिला जिथं जिथं प्रणव दिसायचा, एकतर ती प्रणवसोबतच्या दिव्या स्वप्नात रमायची किंवा त्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम नसलं तर आपलं काय होईल, आपण कसं जगायचं याचा विचार करत राहायची. तिचं अभ्यासातलं लक्ष पुरतं उडालं. सेमिस्टर एक्झाम जवळ येत होती, पण तिच्या अभ्यासाचा मूड काही होत नव्हता. स्नेहाच्या आईच्या शालिनीच्या चाणाक्ष नजरेतून तिची ही अवस्था लपली नाही. शालिनीने स्नेहाला विश्वासात घेऊन बोलतं केलं. स्नेहू, काय झालं बाळा? तू आजकाल कुठेतरी हरवलेली गप्प गप्प असतेस. काही नाही ग आई. स्नेहाने आईला टाळण्याचा प्रयत्न केला. हे बघ, माझ्याशी मोकळेपणाने बोल. काहीही लपवून ठेवू नकोस. प्रेमात वगैरे पडली आहेस का? शालिनीने असे विचारताच स्नेहा तिच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडू लागली. तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत शालिनी तिचे रडणे ओसरण्याची वाट पाहू लागली. शालिनीचे तिच्या एकुलत्या एक मुलीशी मैत्रिणीसारखे नाते होते. आईपासून काहीही लपवायचे नाही असा विचार करून स्नेहाने शालिनीला प्रणव सरांबद्दल आणि तिला त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या विलक्षण प्रेमाबद्दल सगळं काही सांगितलं. स्नेहा, तरुण वयात कोणाबद्दल मनात प्रेमाची भावना निर्माण होणं यात काहीच गैर नाही. पण त्या भावनेच्या भरात किती वाहावत जायचं, स्वतःला किती त्रास करून घ्यायचा याला मर्यादा नक्कीच असाव्यात. तुझ्या मनात प्रणव सरांबद्दल ज्या भावना आहेत त्याच भावना त्यांच्या मनात तुझ्याबद्दल आहेत का याचा तू अंदाज घ्यायला हवा होता. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. त्यांच्याशी बोल, त्यांना विचार, त्यांच्या मनाचा अंदाज घे. तू प्रस्ताव ठेवल्यावर कदाचित ते तुझा विचार करतील किंवा नाही. जे होईल त्याला धीराने समोर जा. कोणाबद्दल वाटणारे प्रेम हे जगण्या मरण्याचा प्रश्न होऊ शकत नाही. आणि मुख्य म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस. खूप मोकळं वाटतंय आई तुझ्याशी बोलून. लवकरच मी त्यांच्यापर्यंत माझ्या भावना पोचवेन. ते काय म्हणतात ते बघू. पण मला तुझं म्हणणं पटलं. त्यांचे उत्तर काहीही असले तरी मी धीराने त्याला समोर जाईन. 2च दिवसानंतर स्नेहाला तशी संधी मिळाली. लेक्चर संपल्यावर प्रणवच्या मागोमाग स्नेहा वर्गाबाहेर पडली. एक्सक्यूज मी सर. येस बोला स्नेहा, काही डिफिकल्टी आहे का? नाही सर, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोला ना. इथं नाही सर, थोडं कॉन्फिडेन्शियल आहे. आपण कुठे भेटून बोलू शकतो का? तुम्हाला चालणार असेल तर कॉलेज सुटल्यानंतर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. क्वार्टर नंबर 26. ठीक आहे, 5:30 वाजता. ओके? ओके सर. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये असलेल्या प्रणवच्या क्वार्टरची डोअरबेल दाबताना स्नेहाच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली. प्रणवने दार उघडून स्नेहाचे स्वागत केले. आत येऊन बैठकीतल्या सोफ्यावर अवघडून बसलेल्या, हाताची अस्वस्थ हालचाल करणाऱ्या स्नेहासमोर पाण्याचा ग्लास धरत प्रणव म्हणाला, रिलॅक्स स्नेहा, कॉफी घेणार का? मग तुम्हाला जे बोलायचं आहे ते निसंकोचपणे बोला. नको सर, कॉफी वगैरे काही नको. ओके, पुन्हा कधीतरी. सर, सर मला तुम्ही खूप आवडता. आय एम लव्ह विथ यू. धीर करून स्नेहा बोलली. तिच्या बोलण्याने प्रणव अवाक झाला. तुम्ही विचार कराल ही मुलगी किती निर्लज्ज आहे. पण गेल्या काही महिन्यांपासूनची घुसमट आता मला सहन होत नाही आहे, म्हणून तुम्हाला हे सांगायचं ठरवलं.
तुमचे उत्तर काहीही असले तरी मला मान्य आहे. मला माहिती आहे, लेक्चर चालू असताना तुझं माझ्याकडे एकटक बघणं, गर्दीत मला शोधत असणारी तुझी आतुर नजर, मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे. आणि आणि मलाही तू खूप आवडते स्नेहा, खरंच. अत्यानंदाने स्नेहाचे डोळे भरून आले. आपण स्वप्नात तर नाही ना, असं तिला क्षणभर वाटलं. तिचे भरून आलेले भावदर्शी डोळे तिच्या थोपवण्याच्या प्रयत्नाला न जुमानता अविरत पाझरू लागले. प्रणव जागेवरून उठून तिच्या जवळ येऊन बसला. तिचे डोळे पुसत त्याने तिला जवळ घेतले. सर, मला का नाही कधी बोललात? सर नाही, प्रणव, तुझा प्रणव. तुला कसं प्रपोज करावं याच विचारात होतो. तो प्रश्न तूच सोडवलास. प्रणवने हसून तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन तिच्या डोळ्यात बघत म्हटले. तीही त्याच्या नजरेत हरवली. मी या विकेंडला घरी जाऊन येतो. का? का म्हणजे आईबाबांना खूप दिवसांपासून लग्न कर म्हणून मागे लागले आहेत. त्यांना सांगायचंय मी मुलगी शोधली आहे म्हणून. स्नेहा गोड लाजली. चल, तुला घरी सोडतो. तुझ्या आईबाबांना भेटायचंय. स्नेहा प्रणवच्या मागे बाईकवर बसली. आकाश नारंगी रंगाने भरून गेलं होतं.